विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढल्या जाव्यात अशी मागणी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केली आहे। तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जागा दिल्या नाहीत ही नाराजी असून येणाऱ्या निवडणुका स्वबळावर की आघाडीत लढाव्यात यामध्ये संभ्रम असल्याचं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी केलं। बहुतांशी लोकांचं काय नेमकं म्हणणं आहे, त्यांना स्वबळावर जायचं आहे का आघाडीमध्ये काम करायचं आहे, जिल्हा परिषदमध्ये नगरपालिकेमध्ये जाऊन लोकांसमोर जायचं आहे, या सर्वांचं मत समजून घेण्याचं काम आम्ही केलेलं आहे। असं कुठचंही बहुमत नाही आहे, म्हणजे सर्वांचा काही तालुक्यामध्ये म्हणतात नाही आपण स्वबळावर जायला पाहिजे, बहुतांशी लोकांचं म्हणणं नाही आपण आघाडी आता ही जी ठेवली ही तशी टिकवली पाहिजे। त्या सर्व गोष्टीचा विचार करून पक्षप्रमुखांकडे तो अहवाल नजीकच्या काळामध्ये देण्याचं काम करू आणि पक्षप्रमुख जे निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी आम्ही या जिल्ह्यामध्ये करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू। या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। तुषार, खरं तर सचिन अहिर यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे, कारण काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की ठाकरे हे स्वबळावर निवडणुका लढण्याच्या तयारीत असू शकतात। त्यात आता आदित्य ठाकरेंच्या निकटवर्ती असलेले सचिन अहिर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर काल पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची खरं तर बैठक सचिन अहिर यांनी खेड तालुक्यात घेतली। त्याच वेळी खेडचे विद्यमान जे आमदार नवनिर्वाचित झालेत बाबाजी काळे यांचा सत्कार समारंभही खरं तर शिवसेनेच्या माध्यमातून घेण्यात आला। एकंदरीत जर आपण पाहिलं तर त्यावेळेस सचिन अहिरांना कार्यकर्त्यांनी मागणी केली की येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या आपण स्वबळावरती लढल्या पाहिजे, कारण महाविकास आघाडीतील अनेक जे घटक पक्ष आहेत त्यांच्याकडनं आमची कुचंबना होती, अशी खरं तर मागणी शिवसेनेकडनं करण्यात आली। आणि त्यानंतर सचिन अहिरांनी जे वक्तव्य केलंय ते कुठेतरी सूचक वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय, कारण येणाऱ्या ज्या पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्यानंतर महानगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका असतील, त्या कुठेतरी स्वबळावर लढण्याचा नारा खरं तर सचिन अहिर देत आहेत की काय, असा प्रश्न एकंदरीत पडताना पाहायला मिळतोय। महत्वाचं यामध्ये जर आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील अनेक जे महत्वाचे पदाधिकारी आहेत ते काल या बैठकीला उपस्थित होते। त्यामध्ये पुणे शहरातील असतील, पिंपरी चिंचवड शहरातील असतील आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिवसेनेचे हे संपूर्ण जे पदाधिकारी खरं तर या बैठकीला उपस्थित होते आणि एकच नारा खरं तर यांच्याकडनं देण्यात आला होता की शिवसेनेने स्वबळावरती येणाऱ्या निवडणुका लढाव्यात, आणि त्याला सचिन अहिरांनी हा दुजोरा देताना पाहायला मिळतोय। नाही, खरं आहे, त्यामुळे शिवसैनिकांनी केलेली मागणी असेल किंवा मग सचिन अहिर यांनी दिलेला दुजोरा असेल, ठाकरे याकडे कसं पाहतात आणि पक्ष म्हणून कोणता निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।